गेलोय नाही, जित्ता चाल, देवपूजा चालू आहे. थोडा येल लागल दौतर बाई. पैशाला मला येत नाही, तुझ्या पोराला घेऊन बाहेर ये. अरे एवढा उतावली थोडा कोण आहे रे? माझ्या देवपूजात इकडे आणणारा थोडा पप्पाला येत नाही म्हटलं नवा, तुझ्या पोराला घेऊन आधी बाहेर ये. आज पवन या वनवशी गावात हातोडा सिंगचं राज्य चालतं. काय बी नवीन घडवायचं असेल तर आधी माझी परवानगी लागते. आणि या सगळं माहिती असताना तुझी हिंमत कशी झाली ना मला एकेरी हाक मारायची? मला न्याय हवाय. तुझ्या पोरानं माझ्या बनीला काय काय जबरदस्ती केली की विनय भंग केला? तुझ्या पोरानं बिरमाच्या नावाखाली माझ्या बनीला फसवला नाही. फसवला? अरे प्रेम ही अक्षरा अंगावरची कापडं उतरवतात. ही तर जगाची रीत आहे. आणली झाली प्रेमात त्याला मी काय करणार? गाव घेऊन आणि गिरीत टाकलं. सकाळ सकाळ माझ्या दारात धिंगाणा नको. हे भवाने, माझ्या पोरात तुला फसवला, माझ्या पोरात तुला फसवला की तूच रंग उचलत होते. थोडा थोडा सेन जा, तुझ्या पोराला बोलव, त्याला जा विचारायचा आहे. तो भाडवा कुठं आहे? या सटवीला विचार. माझ्या पोराला मिठा मारायला लाज नाही वाटले? दादा दादा रे सकाळ सकाळ काय चाललंय? झोप मोड केली. अमर अमर तू क्रांती तू अमर, आपल्या प्रेमाचं प्रतीक माझ्या पोटात वाढतंय. ना बोलतेस तरी काय? काय हवं ते घे आणि मोकला हो. अमर हे भावाने प्रेम याचा परिणाम पुढे काय होईल? जा गुमान आणि खाली कर आणि तुझं तोंड आहे तुम्हाला काल कर. माझ्या पोरावर हात उचललास, माझ्या पोरावर हात उचललास. कुशाल झोपली तेव्हा विचार करायचा होता. आता आरडाओरडा करून काय बी उपयोग होणार नाही. या बाजारातली बाई नाही, पैशासाठी शरीर विकणारी. तुझ्या पोरानं माझ्यासोबत लग्नाच्या आणाबाका घेतल्यात. त्याला बोल माझ्याशी लग्न कर म्हणून. अरे हाट, अरे हाट. अशा उष्ट पत्रावल्या कितीतरी फेकल्या चुकी डावा तुझी भार. अरे हराम्या, अरे तुझ्यासारख्या बापानं असलं सबूत बोलावं? अरे अरे आम्ही मोलमजुरी करून जीवन जगणारी माणसं हाव, पर लाचार नाही. अरे हाट, या वनवशी गावात खानच्या बी घरात जाऊन विचार या हातोडा सिंगचा इतिहास. होय, एक तर मी खानच्या बी माणसाची पर्वा करत नाही आणि कोण बी आपलं काय बी बिघडू शकत नाही. हातून जीत पवत आमचा आवाज जातो, जीत पवत आमच्या विरोधात खानचा बी मायचा बोत उभा बी राहायचा नाही. विरोध कराया. हे आता तू निघायचं. माझ्या रागाचा पारा चालला तर हितात तुला नाग विका आणि समजा दाखवून देवी तू कशी माझ्यासोबत प्रेमाने झोपलीस ती. हे चल निघ, हे चल निघ, अमर, हे चल निघ. दादा
भिजल रान वनवाई पेटला मांडुनी का पुन्हा हा डावरे मोडला सुटली का साथ रे भिजली का आसर नाही थाराया जीवाता का फितूर झाली प्रीत ही कार दूर झाली वाटही का फितूर झाली प्रीत ही कार दूर झाली कोण हाय का घरात? मी आलोय कर वसुली करायला. वनोशी गावचा सावकार चाबुक सिंग. कोण आहे ती सकाळच्या पाराला? काय म्हातारे? काय हो कोण मेलं भामट? अरे म्हातारे मालक मालक काय रे मेल्यानं? मालक 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 या तांबड्याला काय बी नाही बघा हाताची मालक तिच्या घरची थडती घरा मालक या वक्ताला काय बी नाही मालक मोरल्या वक्ताला समजा व्याज देता मालक. अरे हात अरे करारा फरमान असं कायद्यात लिहून घेतला आहे. तुझा पोर वाघाच्या हल्ल्यात मेला मालक त्याला म्या काय करणार मालक ह्या वक्ताला काय बी नाही बघा मालक. चाल माझ्या पायी कटात मालक. कोण आहे सकाळच्या पाराला? अगं मेले सटवे हो तिकडं तोंड तुझा काला कर आग लागली मालक काय बी नाही बघा मालक या वक्ताला काय बी नाही बघा मालक कर्ज व्याजा जाईल परत मिळालं साईराबाई. मालक समजा मोरल्या वक्ताला देता मालक काय जरा गाव हिंडून सीन घालवायला येतो परत म्हटलं सांच्याला काय बी नाही बघा मालक. देवाजी नानाजी सांच्याला येतो म्हटलं मालक काय बी नाही बघा मालक. हो मालक अगं हे सटवे औदाशे कपलकारांचे कुठं आहेस? हा तुझ्या आग लागली आग लागली तोंडाला. अगं एका महिन्याच्या आत माझ्या पोराला घेऊन बसलीस आणि 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 आता मला पण गेल आणि कर या घराचा वाटोला पटकी आली तोंडावरती. सासूबाई माझा काही दोष घराला फाटी लागलं नाही त्यानं गेले होते ना. वय तिकडं काय तर म्हणे फाटी आणायला गेला. अहो देव पण किती गाडवीच आहे बघा. त्या वाघाला फक्त माझा पोर दिसला आणि ही कार्टी दिसली ना उदसा हा ठेवला नाही माझ्या घराचा वाटोळं करायला. त्यापेक्षा त्या वाघान तुला नेला असती तर बरं झालं असतं. माझ्या डोसक्याचा समजा ताप मिटला असता. अगं आता मर मर कर या घराचा वाटोला आणि आता कर मोकळी मला पण. वासाडी आले डोसक्याला ताप द्यायला. देवा कशाला रे नारी जातीत जन्म दिलास. त्या परिस्थितीत दुनियात दावली नसती तरी चालला असता. लहानपणीच माय गेली बाप दारुड्या धुनी भांडी करून देश काढत होती. त्यात हा लगीन झाला आणि बघता बघता मालक जवान बाय म्या काय करू आणि कशी जगू. आता जगून तरी काय उपयोग देवा.
एवढा जर त्रास होत असेल तर मला मारून टाक देवा. आता जगून तरी काय उपयोग? त्यापेक्षा मी मरूनच जाते. कसा कर सोडेल राणी? अगं आमच्या बरोबर असेल तर तुझं हे 18 विश्व दारिद्र्य निघून जाईल. सोड जाऊ दे मालक. थोडी गोडी तुला बी निघायची. रानमुंड बाय आहे, तिला बी आधार नाही कुणाचा. अरे नवरा गेला मारून, काय झालं? सावताचा सांभाळ करायला माझी मी समर्थ आहे, तुझी काय बी गरज नाही. आम्ही आज जाता आणि म्हातारीचं थोबाड बंद करता. आता इस्काचं केलं आडव्याची थेरडी. ठीक आहे ठीक आहे चला ना. एवढा येत थांबायला वेळ कुणाला आहे? आजची वसुली आजच. अगं या घरासाठी तुझ्या नवऱ्यानं पैसा घेतला होता, तो टाक. नाही तर आजचा दिवस फक्त माझ्या खाली. रामखोर साली माझ्यावर हात उचलते काय? त्या संपूर्ण गावात हातोडा सिंगची हुकूमत चालते. फक्त कोण येतो तुला वाचवायला ते? चालता हो इथून, तुझ्या कर्जाची परतफेड मोलमजुरी करून देईन. बोलवाल किती बोलवायचं? सासूबाई, सासूबाई, बाय काही लागला ना पण असू दे बा. झाला गेला विसरून जा. चल 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 अशी घरात. म्या सोडणार नाही त्याला. त्यानं म्या नाही सोडणार. म्या सोडणार नाही त्याला. त्यानं माझ्या घराने जीवच लुटला. म्या नाही सोडणार. हे पण मी मारू कोणाला? हे काहीच समजत नाही. हे सांग ना, हे मी मारू कोणाला? पुतला कोणाचा? दादा 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 भूक लागले. दादा भूक. दादा माझ्या बहिणीला भूक लागले. खायला दे ना. खायला दे ना. दादा दादा दे ना. दादा दे ना. दादा माझ्या बहिणीला भूक पाणी. दादा 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 पाणी. दादा 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 पाणी. मला पण दे ना. ए चल, सकाळपासून उतारच नाही भेटलं. दे ना. औषध दे ना. तुझे आहे. दे ना, दे ना औषध. हे कोण तू? हे कोण तू? मी दादू वैद्य. आता बघ, दे ना चपटी दे ना. हे मला पण दे ना. हे काय आणलं? मला पण दे ना. काय आणलं? चमायला हे म्हणजे असा झाला, उघडा गेला नागले भाजी आणि थंडीन कुडकुडून मिळाला. दे ना. दे ना. ते माझ्या बहिणीला पण दे. ही माझी घरात आहे. हे दे ना. दे ना काहीतरी खायला. म्या नाही सोडणार त्याला. त्यानं माझ्या बहिणीचं खून केलं. म्या नाही सोडणार त्याला. म्या बी खून करणार. माझ्या बहिणीचा केला तसा. दे ना. म्या खून करणार. मला फक्त चपटी दे ना. म्या खून मार कोणाला मारायचे ते दे ना. खून करणार. चपटी म्या खून करणार. चपटी दे ना. म्या खून करणार. भैरवाची जत्रा उत्सव जागोजागी पताका लावा. सर्वांना भैरोबाच्या देवळात बोलवा. सांच्याला जलसा होय. भैरोबा
गावाची जत्रा जोरात व्हायला हवी. आज अमरसिंगचा 25वा जन्मदिवस आहे. अरे हातोडा सिंगच्या पोराचा जन्मदिवस आहे. बलबीर पाशा, देवाजी, नानाजी, चौका चौका जल्लोष करा, जल्लोष. जल्लोष करा, जल्लोष करा. पण आबासाहेब, तुमच्या हरमंडी धोरणामुळे गावात व्हायची कोणी बोलायला तयार नाही. आणि आजूबाजूच्या परिसरात आपली प्रतिमा खूप वाईट आहे. कारण पार्ट्याच्या पोलिसाबद्दल झालं तर तुम्ही सहजपणे सुटलो. कारण तुमचा कायदा आणि तुमचा वायदा. अमर, अरे डोकं फिरलं नाही ना तुझं? डोकं ठिकाणावर आहे ना? सकाळी सकाळी घेतली तर नाही ना? अरे अशा बाया नाचवणं आपल्या घराण्याचा रिवाज आहे. आणि तो आमच्या माग तुम्हालाच पुढे चालवायचा आहे. दादड्या बरोबर बोलताय. अरे ते समजा गावकरी आता एक झाले. आपण त्यांच्यात फूट पाडून जगू शकतो. आलोय नाही, आलाय. अमर, चुलत्याला उलटा बोलतोय. अरे या हातोडा सिंगच्या दरारा मुला सारा गाव परिसर या हवेलीकडे वाकड्या नजरा करत नाही. अरे एवढे वाघ सिंह मारले, त्याच्यापेक्षाही जास्त हे बघ, हे बघ, माणसांचे मुर्दे पाडले. अरे समोर छाती काढणारा मर्द भेटला नाही. अरे दादा, एवढी हिंमत आहे कुणाच्या की चौथाचा मरण चौथा तोडून घ्या. एवढी भारताची छाती कोणाची आहे? यमराजाला विरोध करायला. त्यात कुटीर कोणच नाही. एवढी माहिती पुरे, एवढी माहिती पुरे का रे पोरा? अरे 4 दिशा का फिरून आलास म्हणजे स्वतःचा काया पालट होतो असं नाही. त्यासाठी जित्या जागत्या पिकताचं रगात प्यावं लागतं. तेव्हा कुठं दरारा पैदा होतो. आबा, आता जीव घेणे केल बंद करा. आता पण चांगले जीवन जगूया. असं मग जा त्या परीट वस्तीवर, जा त्या परीट वस्तीवर आणि स्वतःच्या पायानं परत ये. अरे जाऊन तर बघ, नाही तुझी त्यांनी राख रांगोळी केली तर दुसऱ्या बापाच्या औलाद समजन. अरे उगाच येडपणा करू नकास. अरे उगाच येडपणा करू नकास. ते समजा गावकरी आता एक झालाय. आपण त्याच्यात फूट पडून जगू शकतो. अमर, 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 म्या सूड घेणार. काय करूया? म्या सूड घेणार. इरा, ए इरा, 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 ए इरा, ए ए ए पाणी, ए ए ए पाणी, ए ए हरामी पाणी, पाणी, इरा, ए इरा, पाणी, ए पाणी, पाणी दे, पाणी नाही, पाणी नाही, इरा, पाणी, पाणी, इरा, ए इरा. बघितलं दारूत किती ताकद आहे. झोपलेला उठून बसला. पाणी मिक्सून कसा लागतंय हो बाई तू बुवा? पाण्यात त्या वशीत नाही ना टाकला? नाही बघ. अन मी हात कसा, मी हात कधीतरी आल्यासारखं वाटतंय. अरे पोरा, तू होतं नाही त्या दुनियेत. तुझा नवीन जन्म हाय हिरा. अरे बनीच्या खुणानंतर आज तू माणसं झालायस. ती समधी जागा बघ हिरा. अरे वैदू बुवा, तू काय बोलतोय? माझ्या काय बी ध्यानात येत नाही. काय समजेल असा बोल ना. अरे प्रत्येकाच्या कर्माचे भोग आहेत ती. अरे मी बी असाच साधण्यात होतो रे बायकोच्या. अरे त्या हातोडा सिंगनं माझ्या बायकोचा खून केला. अरे सारी पाठाचा डाव अर्ध्यावर सोडून गेली माझी लक्ष्मी, लक्ष्मी. अरे हातोडा सिंगनं माझ्या बायकोला मारलं. ते बघ, अरे तिची चित्ता मला जळताना दिसते. माझी लक्ष्मी माझा संसार अर्ध्यावर सोडून गेली.
ती बघ चिता. ए लक्ष्मी, ए लक्ष्मी, 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 लक्ष्मी. अत्याचार, अत्याचार, अत्याचार आणि बलात्कार, बलात्कार. अरे माणूस एवढा हैवान झालाय. अरे त्याला त्या 3.5 वर्षाच्या पोरीमध्ये पण, अरे त्या 3.5 वर्षाच्या पोरीवरती बलात्कार केला रे. अरे माणूस एवढा हरामी झालाय. अरे करा छत्रपती शासन लागू, करा छत्रपती शासन लागू. अरे करा छत्रपती शासन लागू आणि तोडा त्याचे दोन्ही पाय, फोडा त्याचे डोळे, फोडा त्याचे डोळे. म्हणजे समजेल बलात्काराला त्याची शिक्षा काय असते. फोडा त्याचे डोळे. करा छत्रपती शासन लागू, करा छत्रपती शासन लागू. अरे हिरा, हिरा, अरे तुझ्या डोसक्यात हातोडा मी त्या हातोड्या सिंगनं घातलाय रे. हिरा, हिरा, हिरा सावर स्वतःला. अरे तुझ्या बहिणीचा खून बी त्या अमर सिंगनं केलाय रे. हिरा, ए हिरा, सावर रे स्वतःला सावर. वैदू बुवा, अरे याच जागेवर माझी बहीण मला सोडून गेली. अरे त्या आरामाने माझ्या बहिणीचा हातात खून केला. अरे मी फक्त बघितलं. हिरा, अरे हिरा सावर रे स्वतः. मी सोडणार नाही त्याला. मी खून करणार त्याचा बल. थांब हिरा, अरे थांब हिरा. अरे आता कुठे जनमानसाची सुरुवात व्हायला लागले. अरे तू असाच. अरे आता ह्या जनमानसात याची सुरुवात व्हायला लागली. आपण घराघरात जाऊन क्रांतीची मशाल पेटूया, मशाल. अरे तू असाच येड्यासारखा वाघ आणि मी दारूचा सोंग करून आपण घराघरात जाऊन क्रांतीची मशाल पेटूया, मशाल. करूया क्रांती, करूया क्रांती, करूया क्रांती. करूया क्रांती एकजुटीची. बरेच दिवस याच क्रांतीची वाट पाहत होतो. सावकारकीच्या पायाखाली दडपलेलं आपलं गाव. अरे एखादं सुटत नाही म्हणून तुमच्या समजांच्या साथीनं तो सोडवायचा आहे. अवजार तुम्ही वैद्यबुवा, हे बघा तुमच्या घरादाराची आणि जमिनीची कागदपत्र आहेत ती. अरे आणि घाण ठेवलेली. म्हातारे मेल्यान मला सांगितला जाग लागली तोंडाला ती. सगळ्यांनी बघून घ्या रे. चला आता जास्त वेळ न घेता करूया आपण क्रांती एकजुटीची. चला करूया क्रांती एकजुटीची, करूया क्रांती एकजुटीची, करूया क्रांती एकजुटीची. आज भैरोबाची जत्रा. चला र, आपापली शस्त्र देवा पुढे ठेवा रो. ताबोक सिंग, घाल चांगला देवाला गाराना. होय घालतो. हाय मला. जय देवा भैरवा. होय महाराजा. सालाबाद प्रमाणे तुझी जत्रा भरवलेली हाय महाराजा. होय महाराजा. पूजा अर्चा केलेली हाय महाराजा. होय महाराजा. त्यात काय एडी वाकडी सेवा असेल तर पायाखाली दाबून ठेव महाराजा. होय महाराजा. आणि सगळ्यांना आनंदाचा दिवस दाखव महाराजा. होय महाराजा. ए रांड्या, बोलाव बोलाव त्या गोंदल्याना. अरे मालक रांड्या नाही हो, रांड या. आता बोलाव. ए कुठे आहे.
ए या ए या या आलं 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 या रे या या मालक मालक रामराव सावकार या 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 ठाकूरांच्या चरणी प्रणाम. चला जलसा चालू करो. आई भवानी तुझ्या कृपेने तारसी भक्ताला आई भवानी तुझ्या कृपेने तारसी भक्ताला अगाध महिमा तुझी माऊली वारी संकटाला अगाध महिमा तुझी माऊली वारी संकटाला आई कृपा करी माझ्यावरी जागवी तो रात सारी आई कृपा करी माझ्यावरी जागवी तो रात सारी आज गोंधळाला गोंधळ मांडला भवानी गोंधळाला ये गोंधळ मांडला गंबे गोंधळाला ये गोंधळ मांडला भवानी गोंधळाला ये गोंधळ मांडला गंबे गोंधळाला ये गळ्यात घालून कवड्याची बास केली बसा बसा. बसा. आज माझ्या पोराचा वाढदिवस आहे. केक खाऊनच जा. रांड्या केक घेऊन ये. मालक परत रांड्या रांड्या यावं जाऊ दे पहिला काय समजायचं ना. खेळू दे. मालक वेळ तुला पण घे. हे घे हे घे हे घे तुला पण घे. हे घे तुझ्या बहिणीला पण घे. हे घे हे घे हे घे. तुझी हुकुमात संपली. चला रे ज्याला याच्या हुकुमात मानले त्याने आमच्या बाजूने या मानले नाही त्याने त्यांच्या बाजूने जा. चला रे तुझी हुकुमात संपली. ते हुकुमात बी आमचीच आणि दरारा बी आमचाच. आज दिवस चांगला आहे. तुझ्या पोराबरोबर तुझा खानदार नष्ट करणार. तुझी हुकूमत संपली हराम्या. अहो मालक आम्ही काही तुमच्यात नाही अहो ह्यांच्या अरे थांबा मारू नका ना. हे आता कायद्याचे आरोपी आहेत. कुणी कायदा हातात घेऊ नका. यांना आता शासनात शिक्षा करणार. हातोडा सिंग तुझ्या सावकारकीचा खेळ आता संपला. त्याला नाही ना नाहीतर फुकटचा मारशील. बाल गोपालांनो आज तुमच्यामुळे हे शक्य झालं. प्रत्येक गावामध्ये असा एक तरी हुकुमशाही करत असतो. मग तो सावकार असो वा राजकारणी.
यांच्या होल आहो करून स्वतः बरोबर इतरांचं आयुष्य बर्बाद करू नका. असेच एकजुटीने राहा. यांच्या ताटाखालचं माजर बनू नका. अशीच क्रांती करा आणि आपला गाव आणि आपली वाडी वाचवा. पोरीनो, या भावाची विनंती आहे, प्रेम मनानं करा, शरीरानं नाही. अरे तरी तुम्ही काय बी म्हणा, कुणी वांदा कुणी निंदा, आणि या रसिक जणांना हसवणे या कलाकारांचा धंदा.